भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला टीम इंडियाची दारं पुन्हा एकदा खुली होण्याची शक्यता आहे. आगामी न्यूझीलंड विरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय मालिकेसाठी शमीला संघामध्ये स्थान मिळण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीमध्ये होणाऱ्या T20 विश्वचषक स्पर्धेसाठी बुमराहला एक दिवसीय मालिकेमध्ये विश्रांती मिळण्याची शक्यता आहे आणि यामुळे बुमराहच्या गैरहजेरीमध्ये शमीला संधी मिळण्याची चर्चा आहे. भारताचा अनुभवी माजी फिरकीपटू आर अश्विननं एकदिवसीय क्रिकेटच्या भविष्याबद्दल गंभीर चिंता व्यक्त केलेली आहे. 2027च्या विश्वचषक स्पर्धेनंतर जेव्हा विराट आणि रोहित सारखे दिग्गज क्रिकेटला अलविदा करतील तेव्हा क्रिकेटचं अस्तित्व संकटात येऊ शकतं, असं मत आर अश्विननं मांडलेलं आहे. आयसीसीनं कसोटी क्रिकेटमधील रँकिंग जाहीर केले आणि या रँकिंगमध्ये भारताचा यॉर्कर किंग जसप्रीत बुमराहनं आपलं कसोटीमधलं अव्वल स्थान कायम ठेवले. या रँकिंगसह सलग 2 वर्ष गोलंदाजांच्या रँकिंगमध्ये अव्वल स्थानी राहणारा बुमराह पहिला भारतीय गोलंदाज ठरलाय. ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर उस्मान ख्वाजानं निवृत्त होण्याचा निर्णय घेतलेला आहे. सध्या सुरू असलेल्या सिडनी कसोटीनंतर ख्वाजा क्रिकेटमधून निवृत्ती घेणार आहे. ॲशेस चषक उस्मान ख्वाजाची अखेरची स्पर्धा असणार आहे. सिडनी कसोटीपूर्वी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये उस्माननं निवृत्तीची घोषणा केली आहे. आणि आता जाणून घेणार आहोत इतरही महत्त्वाच्या घडामोडी. सर्व सुविधा एकाच ॲपवर उपलब्ध करून देण्यासाठी रेल वन या ॲपची निर्मिती केली आहे. त्यामुळे लोकलचा पास काढण्यासाठी प्रवाशांना रेल वन ॲपचा वापर करावा लागणार आहे. रेल वन ॲपवरून अनारक्षित तिकीटं खरेदी केल्यास 3% सवलत मिळणार आहे. ही सवलत 14 जानेवारी ते 14 जुलै 2026 या कालावधीपर्यंत असणार आहे. कोलकाता आणि गुवाहाटी दरम्यान देशामधली पहिली वंदे भारत स्लीपर ट्रेन धावणार आहे. लवकरच पंतप्रधान नरेंद्र मोदी या ट्रेनला हिरवा झेंडा दाखवणार आहे, अशी माहिती रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली आहे. पश्चिम रेल्वेने 1 जानेवारीपासून नवीन वेळापत्रक लागू केलेलं आहे. पालघर डहाणू प्रवाशांच्या उपनगरीय आणि लांब पल्ल्याच्या गाड्यांच्या वेळेमध्ये किरकोळ बदल करण्यात आलेला आहे. या क्षेत्रांच्या अप आणि डाऊन या प्रत्येक दिशेच्या 36 गाड्यांच्या वेळेमध्ये बदल करण्यात आले. अनुदानित आश्रमशाळांमधील शिक्षकांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आलेला आहे. सर्व शिक्षकांसाठी टीईटीची अट बंधनकारक केली आहे. त्यामुळे आता आश्रमशाळांमध्ये सुद्धा गुणवत्तेचा कस लागणार आहे. 1 फेब्रुवारी 2024 पासून सिगारेट महागणार आहे. केंद्र सरकारनं सिगारेट आणि इतर तंबाखूजन्य उत्पादनांवरील कर रचनेमध्ये मोठा बदल केलाय. जीएसटी लागू झाल्यानंतर पहिल्यांदाच जीएसटी अतिरिक्त स्वतंत्र उत्पादन शुल्क पुन्हा एकदा लागू करण्यात आलंय. ही दरातली वाढ केवळ ब्रँडवर नव्हे तर या सिगारेटची लांबी किती आहे त्यावर अवलंबून असणार आहे. येवला नगरपालिकेचे लोकनियुक्त नगराध्यक्ष राजेंद्र लोणारी आणि नवनिर्वाचित नगरसेवकांचा पदग्रहण सोहळा पार पडला. या सोहळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे समीर भुजबळ यांनी प्रमुख उपस्थिती लावली. यावेळी लोणारी यांनी शहराच्या सर्वांगीण विकासासाठी कटिबद्ध राहण्याचा निर्धार व्यक्त केला. मुंबई महापालिका क्षेत्रामध्ये 1,03,44,000 मतदार आहेत आणि या मतदारांसाठी 10,231 मतदान केंद्र निश्चित करण्यात आली आहेत. मतदारांचा टक्का वाढावा यासाठी सहकारी गृहनिर्माण संस्थांमध्ये 702 मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबईमध्ये निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे 17 दिवसात 8,000हून अधिक पोस्टर्स बॅनर्स महापालिकेनं हटवलेले आहेत. यामध्ये जाहिरात फलक, बॅनर्स, त्याचबरोबर किऑस्क, स्टिकर्स आणि होर्डिंग्स चिन्ह, त्याचबरोबर ध्वज फलकांसह भिंतीवरील राजकीय जाहिरातींचा सुद्धा समावेश आहे. ही कारवाई आचारसंहितेच्या पार्श्वभूमीवर सुरू असेल. उमेदवारांनी अर्ज सादर केल्यापासून दैनंदिन निवडणूक खर्चाची नोंद ठेवणं बंधनकारक आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेनं दर सूची निश्चित केलेली आहे. तसंच उमेदवारांनी निवडणूक खर्च स्वतंत्र बँक खात्यातून करणंही आवश्यक आहे. निवडणूक काळामध्ये उमेदवार प्रचारासाठी प्रवासी वाहनांचा वापर करतात. यासाठी परिवहन विभागानं त्याची परवानगी घेणं आवश्यक आहे. ही परवानगी वेळेमध्ये मिळवण्यासाठी मुंबईतील आरटीओ कार्यालयानं विशेष कक्ष स्थापन केला आहे. देशातील वस्तू आणि सेवा कर संकलनामध्ये 6% वाढ झालेली आहे. केंद्र सरकारनं जारी केलेल्या आकडेवारीनुसार डिसेंबर महिन्यामध्ये 1,74,000 कोटी रुपयांचा जीएसटी जमा झालेला आहे. एप्रिल ते डिसेंबर 2025 या 9 महिन्यामध्ये जीएसटी संकलनामध्ये महाराष्ट्राचा वाटा 22% इतका राहिला आहे.
देशामध्ये गेल्या काही वर्षांपासून यूपीआय पेमेंट्सचा वापर वाढलेला आहे. दैनंदिन सर्वाधिक यूपीआय पेमेंट्सचा वापर पान टपऱ्यांवर होत असल्याचं समोर आलंय. तंबाखू, सिगारेट आणि पान मसाल्याच्या खरेदीसाठी यूपीआय पेमेंट्सचा 2.76% इतका वापर केला जातोय.